नमस्कार प्रेक्षकांनो, ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये येणाऱ्या भागात ही अंजली वर्तक खूप मोठा कांड करताना तुम्हाला दिसणार आहे आणि त्याचा फटका अपूर्व आणि शशांकच्या लग्नाला बसणार आहे। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की शशांकच्या पायाला लागल्याने अपूर्व आणि शशांकचे लग्न पुढे ढकलण्यात आलेलं आहे आणि याच निमित्ताने आता यापुढे लग्न कधी करायचं यासाठी डॉक्टर कौशिक ब्राह्मणाला फोन करतात आणि ब्राह्मण सांगतो की आता मुहूर्त नाहीये, डायरेक्ट 4 महिन्यानंतर मुहूर्त आहे म्हणून। हे सगळं ऐकल्याने कौशिक खूप उदास होतो आणि तिथेच फोन ठेवून निघून जातो। यानंतर अंजली वर्तक तिकडे येते आणि बसलेली असते आणि ते दुसरीकडे गुरुजी अपूर्व आणि शशांकची त्याच्याकडे पत्रिका असल्याने पुन्हा मुहूर्त बघतात आणि त्यांना 2 दिवसानंतरचा मुहूर्त भेटतो। याचीच माहिती देण्यासाठी तो कौशिकला पुन्हा फोन करतो, पण हा फोन अंजली वर्तक उचलते आणि मग अंजली वर्तकला तो ब्राह्मण सगळं काही सांगतो की 2 दिवसांनी मुहूर्त आहे लग्नाचा। परंतु तुम्हाला तर माहितीच असेल की अंजली वर्तक अपूर्व आणि शशांकच्या लग्नाच्या विरोधात आहे, त्यामुळे ती मुद्दाम ही बातमी कौशिकला देत नाही। त्यामुळे सगळ्यांना असंच वाटतं की 4 महिन्यानंतरच लग्नाचा मुहूर्त आहे आणि जर 4 महिन्यांनी लग्न असेल तर नक्कीच अंजली वर्तक खूप खुश होते। ती असा विचार करते की 4 महिने आहेत म्हटल्यावर मला खूप वेळ भेटेल या दोघांचंही लग्न मोडण्यासाठी आणि ते कानेटकरांच्या घरामध्ये ही बातमी समजल्यानंतर तेही खूप नाराज होतात। असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।